is known as the commutator. Here insulation is provided because it is a conducting. Here our winding is provided, so that's why this part is conducting, and to make it isolate from the shaft, we are providing insulation here. Are you able to see this movement? Online commutator is rotating, and these are the carbon brushes. These brushes are holding this, and whenever it is required, it is stopping, right? So these carbon brushes, they are getting cracks due to these splits. हे जे मध्ये गॅप आहेत ना, त्याच्यामुळे ज्यावेळेला आपण त्याला अप्लाय करतो, स्टॉप करायचा प्रयत्न करतो, त्यावेळेला त्या कार्बन ब्रशेस मध्ये क्रॅक्स येतात. हे ते कार्बन ब्रशेस आहेत, कार्बनचे त्याला इथे सप्लाय दिलेला आहे, मग ते ह्याच्यामध्ये तुकडे होतात घर्षणामध्ये. सो वेन एव्हर यू आर ऑब्झर्विंग, यू आर डुईंग द मेंटेनन्स, you have to check it out. These carbon brushes are good in condition or not. If you will observe, some cracks are there, its length is decreased, it is not able to hold that rotor in the both these are connected. When these are connected, they are able to hold that commutator in from the both the sides. If one side is damaged, it will not be able to hold that commutator, so your motor will not stop, right? So these are your visual inspections, and these commutator carbon brushes you can remove it externally. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला मोटर खोलायची गरज नाहीये. मोटर ऑफ कंडिशन मध्ये तुम्ही हे कार्बन ब्रशेस काढून चेक करू शकता. डीसी मोटर मध्ये तुम्हाला तशी फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही हे वरच्यावर इन्स्पेक्शन करून रिप्लेस जरी करायचं असेल तर वरच्यावर तुम्हाला रिप्लेस करता येतात, राईट? मेगर कोणाकोणाला माहितीये? मेगर तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये. ऑनलाईन मध्ये कुणाला माहितीये मेगर? हात वर करायचा, सांगायचा. आपण ग्रुपमध्ये ऍक्टिव्हिटी केव्हा करतो? ज्यावेळेला आपला ग्रुप फॉर्म झाला असेल. एखाद्याला विचारलंय, त्यांनी उत्तर द्यावं. समजा त्यांचं काही चुकत असेल तर आपण करेक्ट करू शकतो. ह्या गोष्टी ज्या वेळेला तुम्ही जॉब मध्ये असता त्यावेळेला प्रेफरेबल असतात तुम्हाला. दोज कंडिशन्स आर व्हेरी गुड अँड हेल्दियर टू यू, इवन ऍट द टाइम ऑफ द ओरल ऑल्सो. की आता तुम्हाला ह्यांना प्रश्न विचारलाय आणि तुम्ही उत्तर दिलं, तुम्हालाही मार्क मिळत नाहीत, ह्यांनाही मार्क मिळत नाही. तुम्हाला वाटत असेल की माझा नंबर येईल, मी सांगेन उत्तर, किंवा मी पटकन सांगतोय मला येतंय ह्याचं उत्तर, बट दॅट क्वेश्चन वॉज फॉर next candidate, but you have answered. So such type of the activity is not healthier for your career, your academics. ओरल मध्ये तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हाच तुम्ही बोलायचं असतं. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचार प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल, राईट? सो whenever it is asked to you, or a question is asked in common, so you may raise your hand and you can ask. This is the easiest and simplest way to work. This is called as a work culture. काम कसं करायचं असतं ही पद्धती आहे. So you learn these things from institute level. So whenever you go outside, you will not face any problem. All the things will be clear and you will be representing yourself like a crystal clear person. त्यावेळेला तुम्ही स्वतःला प्रेझेंट करताल की नाही, अरे ते कॅन्डिडेट नवीन आलेला मस्त आहे बरं, त्यांना सगळं माहिती आहे, तो छान काम करतो, कामाची मेथोडॉलॉजी माहिती आहे त्याला, असं वाटत नाही की तो फ्रेशर आहे. सो यू लर्न दीज ऍक्टिव्हिटीज, दीज थिंग्स फ्रॉम हिअर. ह्याला आपण गुड हॅबिट म्हणतो, राईट? सो व्हॉट इज मेगर और वाय इट इज युज्ड? इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी. आता सांगा कसं वर्क करतं, हाऊ इट वर्क्स. आरपीएम ला रोटेशन करायचं. इमेज दाखवतो तुम्हाला, त्याच्यात आहे का नाही माहिती नाही. अमाउंट ऑफ द करंट इमेज पाठवली आहे ग्रुपमध्ये, यू कॅन चेक इट आउट. तर त्याच्या एल आणि ई पॉइंटला
तुम्ही दोन पॉइंट जोडतात किंवा जी वायर तुम्हाला जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टेस्ट करायचा तिथं कनेक्ट करतात, राईट. आणि मग ते रोटेट केल्यानंतर, हँडल रोटेट केल्यानंतर मध्ये करंट फ्लो होतो. अगदी स्मॉल अमाउंट ऑफ द करंट इज रोटेटिंग थ्रू दिस अँड यू विल get the result that there is a reflection of that pointer and that pointer gives you the resistance in mega ohms. मेगा ohms मध्ये आला तर त्याची व्हॅल्यू गुड व्हॅल्यू आहे, बॅड व्हॅल्यू साठी लोअर आणि जर तो कट असेल तर तो इन्फिनिटीला जातो, राईट. ओपन आहे, ओपन असल्यानंतर रेजिस्टन्स काय असणार आहे आपला, इन्फायनाइटच असतो. मग तुम्ही त्यावेळेला सांगू शकता की नाही ही केबल कट आहे, ओपन आहे, त्याचा इन्फिनिटी रेजिस्टन्स आहे. मग ते कुठं कट आहे हे टेस्ट करण्यासाठी अजून डिफरंट मेथड्स आहेत. बट इट डिपेंड्स वेन यू आर गोइंग नेक्स्ट, मूविंग नेक्स्ट बाय नेक्स्ट. So our point is, we were yesterday we have seen, or last session we have seen the commutator we have seen for the testing of 6 months. Now we are going to check the insulation. We are applying 1 minute test or 10 minute for testing the insulation resistance, and we are taking the polarization index, PI of the insulation. This polarization index indicates the health of the insulation, means whatever the dirt is accumulated over the polluting component. Simply त्याच्यामध्ये आपण काय म्हणू की पोल्युटिंग कॉम्पोनंट, त्या केबलचे इन्सुलेशन जे आहे ते किती प्रमाणात खराब आहे. आता समजा इन्सुलेशन आहे आणि त्याच्यावर पाणी पडलंय तर काय होऊ शकतं, तर ते जर पेपर इन्सुलेशन असेल तर पाणी आत इन्सर्ट होऊ शकतं, तुम्हाला शॉक लागू शकतो तुम्ही पार्टला केल्यावर. म्हणजे काय झालं, इन्सुलेशन चांगलं आहे पण त्या एका स्मॉल सेक्शनवर पाणी पडलंय आणि त्याच्यामुळे ते पाणी आत इन्सर्ट झालंय आणि तुम्हाला तिथं शॉक लागू शकतो. नेक्स्ट पार्ट आहे की पुढे गेल्यानंतर नाही लागणार. सो व्हॉट यू आर गोइंग टू टेस्ट, द डर्ट अकोमुलेटेड or the substance which are damaging the health of the insulation. That measurement is known as a polarization index, and that we are calculating in terms of our cable or our winding. आपली जी वाइंडिंग असते, आपल्या ज्या मोटर्स आहेत, we are using where these are for the industrial purpose. Their dirt is the main component and the moisture is the another component. It is always present. इंडस्ट्री मध्ये जावा, मोटर सोबत तुम्हाला धूळ आणि दमट हवा ही असणार आहे. सो व्हॉट विल हॅपन, सो these combination damage the health of the insulation, and due to that there may be a short circuit. So every time you have to observe the health of the insulation. Sometimes by visual inspection you can judge, but whenever we are doing this maintenance after 6 months, so you have to take the help of the devices. So the measure is there, directly it is taking, but for health of the insulation you have to go for the polarization index calculation, right? So what you will do, you will find out the dirt accumulation is there is a dust available on the winding. So what you will do, तुम्ही काय करताल, क्लीन करणार. कसं क्लीन करणार, सिंपल आहे ना. इन्सुलेशन वर तुम्हाला दिसलं की खूप घाण आहे इन्सुलेशन, तर तुम्ही कसं काय मेजर घेणार, मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी में कसं, तेच विचारलं. त्यांनी सांगितलं साफ करणार ब्लोअरने, कपड्याने, बरोबर आहे. Yes, both the methods you can use. Where it is possible to clean that dust, so use the cloth for wiping. आपण कपडा घेऊन त्याला पुसू शकतो, किंवा ब्लोअरने तुम्ही त्याला ब्लोअर मारून त्याच्यावरची जी धूळ काय घाण आहे ते तुम्ही क्लीन करू शकता. आणि एवढं करूनही होत नसेल, किंवा तुम्ही ब्लोअर मारल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की ते इन्सुलेशन खराब झालं, त्याचे क्रॅक्स निघतात. So what you will do, you will going for replacement of that
total winding. Or what you will do next step, you will re-varnish it. You will re-varnish it. आता नॉर्मल स्क्रॅच आहे आणि तुम्हाला दिसतोय त्याला तुम्ही रिवार्निश करू शकताय. सो त्याच्याने तेवढा प्रॉब्लेम येणार नाही, शॉर्ट सर्किट होणार नाही. पण जर मेजर पार्ट ऑफ द इन्सुलेशन इज ओपन, so at that condition you have to take the decision. You are the best person who is taking the decision. So it is your experience, it tells you that you need to replace that or you can carry out for another 6 months. आणि पुढच्या 6 महिने तर तुम्ही पुन्हा त्याला इन्सुलेशनला टेस्ट करणार नाही. सो you are the best person who is judging to replace it or you can repair the same, right? The next part is the mechanical bolts. You will check the connection toughness, it is tight or loose and everything. You will test for the corrosion. If the corrosion is present, you will clean. If you will feel the vibrations, you are going to check nut bolts, right? General maintenance, what we have seen for not a general, we can say this is a specified specialized maintenance schedule or the specialized part we have used here for synchronous motor or DC motors. हा जो पार्ट आहे इंडक्शन मोटर मध्ये कॉमन नाही आहे, हा सेपरेट आहे जो तुम्हाला डीसी मोटर मध्ये मिळेल. कम्युटेटर ब्रशेस हे तुम्हाला इंडक्शन मोटर मध्ये नाही मिळणार. ब्रशेस, कार्बन ब्रशेस हा जो पार्ट आहे, सो तुम्ही हा पार्ट इथं आपण त्याच्यामध्ये कव्हर केला आहे. रेस्ट जो पार्ट आहे तो इंडक्शन मोटर मध्ये कॉमन आहे. हॅलो, this is our end of our induction motor and that part. So next part is having the maintenance of the batteries. The maintenance of the batteries I am not going to explain. Now this part you have to explain because every one of us have we are using, not have, we are using the bikes, and the bikes, they are having a small batteries of 12 volts. Some people in our classroom, they are having inverter at their home. So at least you might be having the idea of the battery maintenance, or few people they might be having car at home. So you have seen some part of the maintenance of your batteries. So now it's your turn to explain me the maintenance of the battery. If we are doing the daily maintenance of the battery, so what you are going to check it out? Charge. How you are going to check it out, the charge? Bike start karun. So he will go and he will start the bike and then he will judge that the battery is working or not. It is fully charged or not. Good. Azun? हॉर्न देऊन बघणार तुम्ही, बरोबर आहे. दोन्ही पैकी एकी केलं तरी कुठलंही सेमच आहे. तुम्ही ऑन केली गाडी आणि हॉर्न दाबला तरी तुम्हाला लक्षात येतं की बॅटरी फुल चार्ज आहे का नाही चार्ज आहे, बरोबर आहे. किंवा तुम्ही सेल्फ मारलात तरी तुम्हाला कळेल की बॅटरी फुल चार्ज आहे का नाही चार्ज आहे. इट इज हॅव्हिंग द फुल चार्ज टू सेल्फ स्टार्ट युअर मोटरसायकल, राईट? ब्रेक नाही नाही नाही, बॅटरीचा विषय चालू आहे. आपला विषय चालू आहे बॅटरीचा, की बॅटरीचा मेंटेनन्स हा तुम्ही करणार आहात. तर तुम्हाला मला सांगायचंय, कारण बॅटरी हा पार्ट तुमच्या आयुष्यामध्ये आलाय. पहिल्यांदा आपण छोटे छोटे सेल वापरले आपल्या आयुष्यामध्ये, डीसी जे सील्ड होते, त्याचा तुम्हाला काही मेंटेनन्स करायचा नव्हता. पण भविष्यामध्ये तुमच्याकडे गाडी आली, गाडी ही मग 2 चाकी आहे किंवा 4 चाकी आहे, त्यावेळेला तुम्ही मेंटेनन्स बघायला लागलात. मेंटेनन्स बघताना तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला ह्या बॅटरी डिस्चार्ज पण होते, त्याचे सेल संपतात पण. मी सांगितलं नुसतं की बाबा मी ते चेक करीन. बरं, आता त्यांनी चेक केलं, गाडी चालू नाही झाली, तर काय करणार तुम्ही? कशी बॅटरी टेस्ट करणार? किंवा हॉर्न मध्येच गळा दाबल्यासारखा वाजतो, आवाज मध्येच बारीक वाजतो, होतं ना? तुमचा गळा दाबून बघा आणि बोला, सांगा ना. लूज कनेक्शन, राईट?
You will test for the connections are loose or not. Next, तुम्ही सांगा. तेच कसं त्यांनी काय केलं बॅटरीवर? हा नाही, बॅटरीवर कसा इंडिकेटर? तुमचे ऑब्झर्वेशन्स काय? बरं तुम्ही सगळ्यांनी बॅटरी पाहिली आहे का नाही हा सगळ्यात मुद्दा. मी सांगायला सगळंच, पण बॅटरी पाहिली आहे का नाही ते सांगा मला आता. इन्व्हर्टरची बॅटरी किती जणांनी पाहिली? हाऊ मेनी ऑफ यू हॅव सीन द इन्व्हर्टर बॅटरीज? 1 2 3 4. गुड. बरं कशी असते आपली गाडीची बॅटरी आणि इन्व्हर्टरच्या बॅटरी मध्ये काय फरक असतो? साईज मध्ये. अजून मेन काय डिफरन्स असतो? आपली गाडीची जी बॅटरी आहे ती सील्ड असते आणि ही बॅटरी सील्ड नसते. त्याच्यामध्ये तुम्ही डिस्टिल वॉटर यू आर गोइंग टू ऍड फॉर द मेंटेनन्स पर्पज. इन्व्हर्टरची बॅटरी आणि आपल्या इलेक्ट्रिकल फंक्शन मध्ये वापरणारी बॅटरी सेम असते. आता आपल्याकडे इन्व्हर्टर असतो ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये. काही पार्ट जो आहे, आता आपले जे पीसी आहेत युपीएस वर चालतात, ज्या वेळेला आपला मोठा पार्ट आहे, सेंट्रल लॅब आहे, मग पीसी जास्त आहेत. All those are working with the batteries, and that batteries you need to maintain on the daily basis, weekly basis. Daily, what is the you are going to check it out? You are checking the water level, distilled water level inside the batteries. So there is a one indicator on over the bulb. Indicator is available over the batteries. If this is your battery, such type of the structure is available over the batteries. These are number of the openings according to the number of the cells available inside this battery. So here there is a green mark is there, green, and here there is a red mark. And this is our green mark. So what you will do on the daily basis maintenance, you will check it out the level of the water is available up to this mark or not. There is a one floater, it is floating in this one. So it is having one another strip of indicator. मध्ये एक फ्लोटर असतो, त्याच्यावर एक काळा किंवा हिरवा मार्क दिलेला असतो. तो मग ह्याच्यामध्ये तरंगत असतो जो आपल्याला दिसतो इथं. So this is for easy maintenance activity. There is no need to provide the floater, but that floater easily visible from the outside. So you can check it out. This is up to this mark. So you are not going to do anything with the battery. So once you will find this floater is coming down and it is up to this position. So what you will do? You will pour the water in the batteries. So which type of the water you are going to use for filling the batteries? अजून त्यांनी डिस्टिल वॉटर म्हणल्या. अजून दुसरं कुठलं असतंय का पाणी? आपण नळाचं टाकतो का? नक्की? बोरचं नाही, हे बिस्लरीचं नाही. सो वी आर युजिंग अ डिस्टिल वॉटर. डिस्टिल वॉटर म्हणजे काय असतं? पाणी उकळून त्याची वाफ करून जमा झालेलं पाणी हे डिस्टिल वॉटर आहे, राईट? किंवा शुद्ध पावसाचं पाणी जे छतावर न पडता जमा झालेलं असतं, ते पण पाणी तुम्ही इमर्जन्सी केस मध्ये वापरू शकता. इमर्जन्सी केस, राईट? डिस्टिल वॉटर नाहीये तुमच्याकडं, तर तुम्ही इमर्जन्सी केस मध्ये छतावरचं स्वच्छ पाणी किंवा पावसाचं डायरेक्ट बादलीमध्ये भरलेलं पाणी स्वच्छ असलेलं ते तुम्ही ऍज अ डिस्टिल वॉटर म्हणून तुम्ही वापरू शकता. So what you are doing? You are checking this one and you are filling, you are opening this knob and you are filling the water inside this one and you are maintaining the level up to this mark. If this floater is touching to this one, so what will happen? That excess water will come out and the space near to the battery storage, it will get damaged because this is an acid.
Once you pour inside this one, it becomes concentrated acid, and if the cloths are there near to this one, it may burn, or it is getting pieces. कापडाचा तुकडा जर ह्याच्या शेजारी राहिला आणि तुम्ही 8 दिवसांनी त्याला हातात घेतला तर त्याचे तुकडे पडतील. It damages. It is a totally acid. So you will first check it out, the level of the water, and once you will check it out, it is level is okay, then no need to do the maintenance. There is another device that is available, that is called as a gravity tester, atometer. Is the device that gives you the acidic level of that water. So you have to take it, some piece of the water inside that bulb, and the level of the bulb or the water inside that bulb indicates that the gravity is low or higher. Simple. जसं आपण ब्युरेट पिपेट घेतोत ना, त्या पद्धतीचा एक डिव्हाइस आहे ग्रॅव्हिटी टेस्टर. त्या बॅटरी इन्व्हर्टर वाल्याजवळ असतं. जर तो तुमच्या घरी आला मेंटेनन्सला तर तुम्ही विचारू शकता ग्रॅव्हिटी टेस्टर दाखव. मग तो बल्ब मध्ये घेतो, त्याच्यामध्ये एक मेजर पर्यंत ते लिक्विड आलं की तो सांगतो याची ग्रॅव्हिटी कमी झाली, म्हणजे बॅटरी डिस्चार्ज झाली तुमची. सो यू नीड टू रिचार्ज इट. सो वन्स यू गो फॉर द ग्रॅव्हिटी टेस्टर, you will be knowing that the battery is fully charged or battery is fully discharged. So you have to go for the charging. So that is, तुम्ही काय म्हटलं त्याला नाव? Atometer. Hydrometer. Hydrometer is the device. It indicates the same, the charging strength of the water inside that one. Then you can recharge that battery, and this is your regular maintenance of your battery. You will checking for the gravity. That gravity testing is considered under the monthly inspection. If it is too high, gravity is too high means the level of the water is dropped down. So you have to refill with the distilled water. So the gravity will be the maintained, or the concentration. In our consideration or our term, we can say that it's a concentration of the battery acid. And after 6 months, you are going to check the voltage level and the electrolyte, means the acid that is available inside the battery. Only 3 types of the maintenance are there in battery. First one, the daily maintenance, that you can see by the visual inspection. And here also you have to take care that any part, any device or any material that it can take a fire, it can catch the fire, that you have to remove from this part of the area. ह्या बॅटरीच्या जवळपास कुठेही असं कुठलंही डिव्हाइस आहे किंवा कुठलंही इन्स्ट्रुमेंट आहे, कुठलाही कपडा आहे, कुठलाही कागद आहे, लाकूड आहे की जे जळण्यासारखं आहे पटकन, इट विल टेक इमिजिएटली फायर. सो यू हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दिस एरिया so that you can have an safety of your batteries, because these batteries are very costly. एक 12-20 हजाराची बॅटरी असते अकॉर्डिंग टू द व्होल्टेज. 12 वोल्ट, 24 वोल्टची असते, 12 वोल्टची असते. मग तुम्हाला त्याच्यामध्ये डबल सेलची असते. देर आर सो मेनी व्हरायटीज. ब्रँड पण असतो. मग ब्रँडची तर तुम्ही बॅटरी घेतली तर 15-16 हजाराला पण बॅटरी भेटते. आणि डबल व्होल्टेजची असेल 24 वोल्टची तर ती डबल कॉस्टिंग मध्ये जाते. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ ऑल दोज डिव्हाइसेस. पार्ट घेतला, त्याच्यामध्ये तुम्हाला न कळल्यासारखं कुठला आहे का मला सांगा. केवीच्या खालचे, 1000 केवीच्या वरचे, इंडक्शन मोटर, सिंक्रोनस मोटर आणि डीसी मोटर, हे 3 पार्ट आपण कव्हर केले. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला नाही कळलं असं काही आहे का? यू वॉन्ट टू रिपीट अगेन असेल ह्या सेक्शन मध्ये, तर हे पार्ट मी तुम्हाला सांगितल्यासारखं जो डेली मेंटेनन्स आहे तोच तुम्हाला मंथली मध्ये जायचा आहे. मंथली मध्ये थोडेफार काही ऍड होतील, हाफ इयरली मध्ये, क्वार्टरली मध्ये काही टर्म्स ऍड होतील, इयरली मध्ये काही टर्म्स ऍड होतील, पण ते डेली बेसिसवर तुमचे जे आहेत मंथली मध्ये आहेत तेच पुढे रिपिटेशन मध्ये, प्लस यू विल ऍड समथिंग 1 or 2 पॉइंट्स.
तर हा जर पार्ट तुम्ही थोडं लक्ष देऊन केला तर फार इझी मध्ये आहे. आणि जेवढं ज्या गोष्टी इझी असतात ना तेवढ्या इझी गोष्टी विसरतो बरं माणूस. हार्ड गोष्टी बऱ्याचदा लक्षात राहतात, पण इझी गोष्टी सोप्या जेवढ्या लवकर शिकल्या जातात तेवढ्या लवकर विसरल्या पण जातात. सो यू नीड टू ब्रश अप. ते तुम्हाला दरवेळेला थोडं थोडं रिवाइज करावं लागतं. तुम्हाला असं आहे की कुठले डेरिव्हेशन फार हार्ड असेल आणि तुम्ही मन लावून थोडं वेळ देऊन शिकलं आणि ते लक्षात राहतं पण, बट ह्या गोष्टी काय मेंटेनन्स पार्ट करे ते काय हे लिहायचंय ते लिहायचंय. पण ऍक्च्युली वेन यू स्टार्ट रायटिंग ऍट दॅट मोमेंट नथिंग इज कमिंग आउट ऑफ युअर पेन. त्या क्षणाला त्या वेळेला तुम्हाला आठवत नाही, लिहिलं जात नाही. हा पाठ खूप सोपा आहे, दिसतो तसा खूप सोपा आहे. सो यू नीड टू मेमराइज, यू नीड टू रिवाइज, यू नीड टू रिकॉल. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी थोड्या थोड्या दिवसांनी रिकॉल करायच्या आहेत. तर ह्या गोष्टी एकदा तुमचा हात बसला, सो यू विल नेव्हर फॉरगेट, यू विल नेव्हर फॉरगेट. रिले आय एम गोइंग टू टेक दिट इन द नेक्स्ट सेशन. स्विच गिअर्स अँड रिलेज. आपण मेंटेनन्स हा पार्ट नंतर बघू, पण मला एक सांगा, रिलेज का वापरतो? स्विच गिअर म्हणजे काय असतं? स्विच गिअर काय असतं जरा सांगा. बसूनच सांगायचं, उभं नाही राहायचं. कोणी उभं नाही राहायचं बरं क्लासमध्ये, बसूनच सांगायचं. हात वर करायचा, तिथूनच बसून सांगायचं. स्विच गिअर म्हणजे काय असतं? फर्स्ट, सेकंड, थर्ड, न्यूट्रल ना आपल्याला. हा, प्रोटेक्शन डिव्हाइस म्हणजे काय? आसान से समजाओ ना भाई. हा, कोण सांगते ऑनलाईन मध्ये? डेफिनेशन सांगितले मॅडम. आता फॅन आहे, चालू बंद करण्यासाठी काहीतरी लागतं ना तुम्हाला, ते बटन आहे. मग तसं तुमचं इलेक्ट्रिकल सर्किट आहे, ते चालू बंद करण्यासाठी काहीतरी लागतं ना. सो दीज आर द स्विच गिअर्स. यू नीड प्रोटेक्शन डिव्हाइस. बरोबर आहे. प्रोटेक्शन डिव्हाइस म्हणजे काय? ज्या वेळेला तुमचं हाय व्होल्टेज आलं, you are getting a very high voltage at your home, so the fuse which is installed at your home, it blows out and it protects your home from the high voltage, and that is called as a protection. That is called as a protection device. तुम्ही गाडी फुल स्पीड मध्ये चालवायला लागलात ना, अचानक कोणतर समोर आलं, तुम्ही काय करता? ब्रेक दाबता. So this is your control device, this is your protection device, and all those cumulatively called as a switch gear. आपल्या इलेक्ट्रिकलच्या पॉवर सिस्टीमच्या टर्मिनॉलॉजी मध्ये त्याला आपण स्विच गिअर म्हणतो. सो दीज आर कॉल्ड एज अ स्विच गिअर. मग सर्किट ब्रेकर्स आहेत, मग हे काही ऑटोमॅटिक्स असतील, मग रिलेज असतील, ते स्पेसिफिक कंडिशन्सवर ऑपरेट होतात. की जे काही करंट 10 एम्पियर आहे, 11 झाला की तो ऑपरेट होईल, 9 झाला की तो ऑपरेट होईल. दोज आर वर्किंग ऑन द स्पेसिफिक कंडिशन. सर्किट ब्रेकर्स आहेत, ते टोटली बंद करतात, ते पुन्हा चालू होत नाही. काही ठिकाणी ऑटोमॅटिक आहेत, काही ठिकाणी मॅन्युअल ऑन ऑफ करावं लागतं तुम्हाला. ज्यावेळेला तुमचा मेंटेनन्स असतो, वेन एव्हर देर इज अ मेंटेनन्स ॲट द सबस्टेशन or the lineman, he is coming to your area, what he is doing, he is pulling the handle down and tying with some ropes or wire that nobody can easily open that one. That is a manual control of your substation. असे मोठ्या ऍक्च्युअल सबस्टेशन मध्ये मोठमोठे असतात. तुम्ही 132 ला वगैरे आता जाऊन आला असाल ना, बघितलं असेल ना, की ऑपरेशन्स कंट्रोल करण्यासाठी, मेंटेनन्स पार्ट करण्यासाठी ऑपरेशनल कंट्रोल्स असतात. मॅन्युअल तुम्हाला ऑन ऑफ करता येतं. सर्किट ब्रेकर हा ज्यावेळेला फॉल्ट होतो त्यावेळेला ऑपरेट होतो, राईट. सो दीज आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज अ स्विच गिअर. जे काही आपल्याला प्रोटेक्शन देतात, इमर्जन्सी मध्ये मदत करतात, ते आपले स्विच गिअर्स आहेत सगळे. आपण त्याला फ्यूज म्हणू, त्याला सर्किट ब्रेकर म्हणू, मॅन्युअल कंट्रोल्स म्हणू, रिलेज म्हणू. हे आपल्याला आता बघायचं की ह्याचा मेंटेनन्स आपल्याला कसा करायचा. सो वी विल सी दिस पार्ट in the next session. Any difficulty